धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड हे वक्तव्य केलंय निलंबित पोलीस अधिकाऱ्यानं। आणि आता हे वक्तव्य केल्यानंतर धनंजय मुंडेंच्या पूर्वपत्नी करुणा मुंडेंनीही त्याला काहीसा दुजोरा दिलेला दिसतोय। आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। कासलेंचा बॉम्ब आणि मुंडेंचा पाय खोलात हे म्हणण्यामागचं कारण असं की धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते। त्यांचा संबंध आला असता तर 302 मध्ये ते आरोपी झाले असते आणि कदाचित ते होणारही नाहीत, कारण त्यांना खूप सपोर्ट आहे तो खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा। त्यामुळे त्यांना आरोपीही केलं जाणार नाही, कारण संतोष देशमुख प्रकरणातले पुरावे त्यांनी दाबलेत। हे संपूर्ण वक्तव्य केलेलं आहे ते निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी। खरं तर रणजित कासले हे बीड मधल्या सायबर पोलीस विभागात कार्यरत होते। परराज्यामध्ये काही गैरव्यवहार केल्याच्या ठपक्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। निलंबन झाल्यानंतर मात्र रणजित कासलेंनी व्हिडिओची सिरीज सुरू केली आहे आणि दररोज आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर करून ते खळबळ माजवत असतात। त्यातच वाल्मिक कराड एन्काउंटरची आपल्याला ऑफर आली होती असा व्हिडिओ नुकताच त्यांनी पोस्ट केला। या व्हिडिओत त्यांनी स्पष्ट केलं होतं की वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी आपल्याला 5 कोटी, 10 कोटी आणि मग नंतर थेट 50 कोटींची ऑफर होती। आणि असा दावा करताना रणजित कासलेंनी फेक एन्काउंटर कसा केला जातो, मग त्यासाठीची जी प्रोसिजर असते ती कशी होते हे सुद्धा एक्सप्लेन केलंय त्या व्हिडिओमध्ये। आणि त्यांच्या या व्हिडिओला खरं तर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही करण्यात आलं, पण त्याची तेवढी चर्चाही झाली। आता रणजित कासले हे आधी सांगितल्यानुसार बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होता। काही दिवसांपूर्वीच त्याचं निलंबन करण्यात आलंय। त्यानंतर त्याने अनेक खळबळजनक दावे केलेत आणि त्यातल्याच आजचा दावा अत्यंत महत्त्वाचा आणि तोही माजी मंत्री धनंजय मुंडे यांना अडचणीत आणणारा। आता धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्लॅन हा धनंजय मुंडेंनीच केलाय असं म्हणणं म्हणजे हे बीडकरांसाठी मोठं धक्कादायक आहे। कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातलं कनेक्शन काय ते सुद्धा समजून घेऊयात। तर गोपीनाथ मुंडेंपासून घरगडी म्हणून काम करणारा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड होता। हे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड होता आणि त्यामुळेच धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला असं फडणवीसांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं। दुसरीकडे वाल्मिक कराड हा मुंडेंसाठी किती महत्त्वाचा आहे याचा जो सर्वात पहिला नमुना सोशल मीडियावर व्हायरल झाला तो म्हणजे खुद्द पंकजा मुंडेंनी एका भर कार्यक्रमात वाल्मिक कराड यांची ओळख ही धनंजय मुंडेंचा पान ज्यांच्याशिवाय हलत नाही असे वाल्मिक कराड असा केला होता आणि तो व्हिडिओ पुढे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। त्यामुळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध खुद्द धनंजय मुंडे यांनी सुद्धा वाल्मिक कराड आपल्या निकटवर्तीय असल्याचं नागपूर अधिवेशनात ज्यावेळी त्यांना संतोष देशमुख प्रकरणावरून विचारणा करण्यात आली त्यावेळी स्पष्ट केलं होतं। पण ते एक वक्तव्य धनंजय मुंडेंना पुढे इतकं भोवलं की थेट त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं। कारण 31 डिसेंबरला वाल्मिक कराड यांनी ज्यावेळी शरणागती पत्करली, ज्यावेळी ते पुण्यातल्या CID ऑफिसमध्ये शरण गेले, त्यानंतर खरं तर हे प्रकरण आणखी तापलं। तिथे धनंजय मुंडेंवर कारवाईची मागणी अगदी सत्ताधारी आमदार, मग सुरेश धस असतील, बीडमधले स्थानिक आमदार असतील, संदीप क्षीरसागर असतील, खासदार बजरंग बाप्पा सोनावणे असतील, सुप्रिया सुळे असतील आणि मग विरोधक असतील, सर्वांनीच धनंजय मुंडेंवर कारवाईची सुद्धा मागणी केली। आता हे झालं राजकीय भाग। अत्यंत महत्त्वाचा भाग हा पुढचा असतो तो म्हणजे धनंजय मुंडेंच्या पूर्वपत्नी करुणा मुंडे यांनी सुद्धा वाल्मिक कराडची सुपारी ही धनंजय मुंडे देऊ शकतात असं काल वक्तव्य केलं होतं। आता करुणा मुंडेंना महत्त्व देण्यामागचं कारण हे की करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंसोबत जवळपास 27 वर्ष संसार केलाय। कोर्टात सुद्धा करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचं कोर्टानं मान्य केलंय आणि त्यांना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा निकाल दिलाय। याशिवाय धनंजय मुंडे हे कसे डोमेस्टिक व्हायलन्समध्ये अडकू शकतात आणि त्यामध्ये पुढे कशा घडामोडी घडू शकतात याविषयी सुद्धा करुणा मुंडेंनी वारंवार वक्तव्य केलेली आहेत। त्यामुळे धनंजय मुंडेंचा पाय हा ऑलरेडी खोलात आहे। पर्सनल असो वा राजकीय दृष्ट्या असो, धनंजय मुंडे हे सध्या तुफान अडचणीत आहेत।
आणि त्यातच आपल्याला हे नमूद करावं लागेल की अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, ज्यांनी संतोष देशमुख प्रकरणात सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली, त्यांनी असं म्हटलं होतं की एखाद्या बड्या व्यक्तीचा किंवा राजकीय व्यक्तीचा जेव्हा एखाद्या प्रकरणात संबंध असतो, त्याचं नाव येत असतं, त्यावेळी ते प्रकरण 100% त्यातलं वास्तव हे कधीच समाजासमोर येत नाही. आणि तसंच हे संतोष देशमुख प्रकरण होतं आहे. आणि आता हे वाल्मिक कराड प्रकरण आलंय, म्हणजे जो वाल्मिक कराडचा फेक एन्काउंटर प्लॅन केला गेला होता असा आरोप निलंबित पोलीस अधिकाऱ्याने केलाय. आता हा आरोप निलंबित पोलीस अधिकाऱ्याने जरी केला असला तरी राजकीय विरोधकांकडून मात्र यावर पोळी भाजण्याची संधी सोडलेली नाहीये. आणि कासलेंनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी खरं तर विरोधकांनी केली आहे. आता हे विरोधक म्हणजे नेमके कोण? तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी. आता संजय राऊत काय म्हणतात की फेक एन्काउंटरची नोंद जर पोलीस डायरीत केली जात असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे फेक एन्काउंटर महाराष्ट्रात देशात घडलेत आणि त्याला पुष्टी देणारं हे वक्तव्य आहे. जरी निलंबित पोलीस अधिकाऱ्याने हे वक्तव्य केलं असलं तरी त्याची डायरीत म्हणजे पोलीस डायरीत जर नोंद असेल तर हे गंभीर प्रकरण आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. त्यामुळे कसं आहे, हे प्रकरण एका निलंबित पोलीस अधिकाऱ्यापुरतं मर्यादित अजिबात नाहीये. या प्रकरणात ज्या व्यक्तींची नावं आहेत खरं तर ती सध्या वादात अडकलेली आहेत. एक म्हणजे पहिलं नाव येतं ते म्हणजे वाल्मिक कराड, दुसरं नाव आहे ते माजी मंत्री धनंजय मुंडे. माजी मंत्री धनंजय मुंडे असं म्हणण्यामागचं कारण याच अधिवेशनात त्यांचा मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिलाय. त्यानंतर धनंजय मुंडे आत्ता कुठे राजकारणात सक्रिय होताना दिसले. नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या जगमित्र कार्यालयात जाऊन पहिला जनता दरबार म्हणजे थेट नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते पहिल्यांदा जगमित्र कार्यालयात गेले होते. त्यामुळे जगमित्र कार्यालयातच या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली असा दावा कुठेतरी भाजप आमदार सुरेश धसांनी सुद्धा केला होता. त्यामुळे या प्रकरणाविषयी सविस्तर आपल्याला जर व्हिडिओ बघायचे असतील तर सकाळच्या यूट्यूब चॅनलला याविषयीचे सगळे सविस्तर व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. सकाळच्या फेसबुकवर सुद्धा हे संपूर्ण प्रकरण आपल्याला पाहायला मिळेल. isakal.com वेबसाईटला याविषयीच्या सविस्तर बातम्या वाचता येतील. पण आजचा मुद्दा हाच आहे की धनंजय मुंडे यांचं खरं तर राजकीय भवितव्य आणि राजकीय अस्तित्व हे धोक्यात आलंय असं म्हणता येईल का? तर त्यांच्या पूर्व पत्नी करुणा मुंडे यांनी कुठेतरी कालच या संबंधीचं वक्तव्य केलं होतं की ज्यावेळी खरं तर रणजित कासले यांनी फक्त वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर आली होती त्यावेळी मात्र त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. त्यावेळी करुणा मुंडे या पहिल्या व्यक्ती होत्या ज्यांनी थेट आपले पूर्व पती आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं होतं. आणि आज खुद्द PSI म्हणजे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंचं यात नाव घेतलंय. त्यामुळे आता या प्रकरणात खरं तर धनंजय मुंडे आपली बाजू मांडतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. धनंजय मुंडेंच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे त्यांचीही काही प्रतिक्रिया आली तर ती आपल्यापर्यंत जरूर पोहोचवली जाईल. पण तुर्तास इतकंच. याविषयीची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर शेअर करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.